श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा जो एकनाथी भागवत सांगण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे आणि अध्याय 22 आपण पूर्ण केलेले आहेत आणि 23व्या अध्यायामध्ये आपल्याला ओवी क्रमांक 7 पर्यंत आपण आलो. ओवी क्रमांक 8 आपल्याला काय सांगते तिकडे आपण वळूया. पण तत्पूर्वी ह्या संपूर्ण ज्या ओव्या आहेत या सुरुवातीच्या 23व्या अध्यायामधल्या या संपूर्ण ओव्या आपल्याला श्रीगुरूंच्या बद्दल सांगतात. श्रीगुरु हे तत्व आहे आणि ते तत्व कसं संपूर्ण जगामध्ये व्यापक आहे आणि त्या व्यापकतेकडे जाण्यासाठी प्रत्येकाची जशी नदीची धाव, नदी असो, नाला असो, ओढा असो, या सगळ्यांच्या धावा पूर्ण कुठे होतात? ज्या वेळेला समुद्रात जाऊन भेटतात त्यावेळेला. एकदा का समुद्राला नदी भेटली का तिचं अस्तित्व निघून जातो. तिला आपण म्हणू शकत नाही ही नदी आहे, ही गंगा आहे, जमुना आहे, सरस्वती आहे. आपण तिचं नाव विसरून जातो का? समुद्रमय झाले हो. तसं गुरु काय आहे? गुरु एक तत्व आहे. सर्व ज्ञान त्या गुरुतत्वामध्ये विलीन होतो. मग तेथे आपण म्हणू शकत नाही एखादा माणूस ज्ञानी आहे, एखादा माणूस कीर्तनकार आहे, एखादा माणूस मोठा प्रवचनकार आहे, हे काही तिथं उरत नाही. जसे समर्थ रामदास सांगतात, नदी मिळाली सागरी, निवडावे कोणे परी. आता नदी एकदा सागराला मिळाली, आपल्याला तिला निवडता येणार नाही. ती सागरमय झाली हो. लोहे सोने होता माघारी न ये. नदी मिळाली सागरी, निवडावी कोणे परी. लोहे सोने होता माघारी न ये. समर्थ रामदास सांगतात. जसं नदी एकदा समुद्राला मिळाली का ती समुद्रमय होते. लोहे सोने होता माघारी न ये. एकदा का लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंड राहत नाही, तो त्याचं सोनंच होऊन जातो, परत त्याचं लोखंडामध्ये रूपांतर होत नाही. तसं आपण एकदा त्या गुरुतत्वाशी आपण एकरूप झालो, श्री गुरूंनी दिलेल्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणाचा भाव तसा तयार झाला. आपण व्यापक झालो. व्यापकतेला महत्त्व बरं का. जगामध्ये पूजा, भक्ती, भाव सगळे करतात, पण व्यापकतेमध्ये जात नाही. आणि शेवटची अवस्था काय आहे तर व्यापकतेला जाऊन पोहोचणं. जशी नदीची धाव समुद्रापर्यंत आहे, तशी आपली प्रत्येक जीवाची धडपड, धावपळ, भक्ती, भाव हे त्या गुरुतत्वापर्यंत जाण्याचं ध्येय असलं पाहिजे. भावातून भक्ती निर्माण व्हायला पाहिजे. भक्ती सगळेच करतात हो. मला सांग, कोण भक्ती करत नाही? प्रत्येक माणूस हा येन केन प्रकारे भक्ती करतोच, पण त्याचं ध्येय भगवंताला प्राप्त करणं आहे का? नाही. सगळ्या संसारातल्या मागण्या आहेत. सगळ्या प्रपंचातल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनुष्य भगवंताला शरण जातो. असा एकही माणूस नाही जगामध्ये. म्हणून ज्ञानोबा सांगतात की नाही, आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी,
परिप्राप्तीच्या पैलतीरी विपायला निघे रिघे. भगवंताच्या प्राप्तीसाठी एखादाच पोचतो. का? कारण ते गुरुतत्व आहे. भगवंत म्हणजे काय? भगवंत म्हणजे चैतन्य, भगवंत म्हणजे अनाहत. इथे पुढे आलेलं आहे ते. भगवंत म्हणजे अनाहत, भगवंत म्हणजे चैतन्य, भगवंत म्हणजे प्रकाश. या सगळ्याचा उल्लेख पुढे पुढे नाथबाबांनी आपल्याला दिलेला आहे. पण आपण तेवढं व्हावे लहानाहून लहान. आपण तेवढं लहान व्हायला पाहिजे. आपण तेवढं सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि त्या सूक्ष्माकडं जर गेलो तर आपल्याला व्यापक होता येईल. सूक्ष्माकडे जायला पाहिजे आपण. जेवढं आपण सूक्ष्म होऊ तेवढं व्यापकतेकडे जाता येतं. सांगायचा मुद्दा काय की गुरु हे तत्व आहे. प्रत्येकाने लक्षात घ्या, गुरु हे तत्व रूपाने प्रत्येक ठिकाणी व्यापलेला आहे. अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राण्याचे दैव कसे माते न देखती. मलाच बघत नाही हो, सगळीकडे मीच भरलेला आहे. आणि हे 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंताने अर्जुनाला सांगितले की मी जेने जेने अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. अरे अर्जुना, मी ज्या ज्या युगामध्ये ज्या ज्या काळामध्ये जेथे जेथे मी अवतार घेतलेला आहे तेथे तेथे मी जी जी काय लीला केलेल्या आहेत, जे जे कार्य केलेलं आहे ते सगळं मला आठवतं. पण अर्जुना तुला आठवत नाही. तू माझ्या जोडीला आहेस पण तुला आठवत नाही. का? तर मी भगवंत आहे. आणि ते गुरुतत्व आहे हो, जे तुमच्या आमच्या नखशिकांत भरलेलं गुरुतत्व आहे. आणि त्या गुरुतत्वाची ओळख करून देणारे जोपर्यंत आपल्या अनुभव, बरं का, सांगणारे नाही, अनुभव पाहिजे. अनुभव. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. शब्द चांगले चांगले मोठे मोठे वापरतात कीर्तनकार. स्वरूपाबद्दल काय बोलतात बाबा बाबा. असं वाटतं की आता हा स्वरूपाशी एकरूप झाले असं वाटतं, विदेश स्थितीला गेला असं वाटतं. पण अनुभव विचारला तर झिरो, काहीच नाही. का? कारण शब्दाने ते सांगता येत नाही. परमात्म तत्व, परमात्म्याचं ज्ञान हे शब्दाने सांगता येत नाही. शब्द विन संवादिजे. काय सांगतात? शब्द विन संवादिजे इंद्रियाने नता भोगीजे आणि बोला आधी झोंबीजे प्रमयाशी. असं ते ज्ञान आहे. ज्ञानोबारांनी सांगितले पहिल्या अध्यायामध्ये. हे शब्दाविन संवादिजे इंद्रियाने नता भोगीजे. इंद्रियांना पण माहीत पडत नाही. आपण त्या परमात्म तत्वाशी एकरूप झालोय, इंद्रियांना माहीत पडत नाही. जसा एखादा भुंगा आहे, त्या फुलामध्ये जातो, त्या पाकळ्यांनाही माहीत पडत नाही आणि कधी पराक्रम तो घेऊन बाहेर पडतो, माहीत पडत नाही. तसं हे ज्ञान कसं आहे? हे ज्ञान कसं आहे तर हे शब्दाविन संवादिजे, शब्दाशिवाय आहे ते. आणि इंद्रियाने नता भोगीजे, इंद्रियांना पण माहीत पडत नाही. बोला आधी झोंबीजे प्रमयाशी. असं हे ज्ञान ज्ञानवारा सांगतात. आता आपण ओव्यांकडे वळूया. काल आपण 7 ओळीपर्यंत आलेलो आहे. एकनाथी भागवत अध्याय 7 ओवी क्रमांक 8. वेदांचा वक्ता तुची होशी, वेदी प्रतिपादिजे तुम्हासी, शेखी वेदांशी ना कळशी, नि शब्दवाशी गुरुराया. काय शब्द वापरले? गुरुराया. म्हणजे काय आहे? गुरुराया म्हणजे ते गुरुतत्व आहे. गुरुराया म्हणजे गुरु हे तत्व आहे. आणि ते तत्व, गुरुतत्व व्यापक आहे, सगळीकडे भरलेलं आहे. जळी स्थळी काष्टी हृदयी पाशानी सगळीकडे ते तत्व भरलेलं आहे. आणि त्या तत्वाला ओळखण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंकडे जायचं असतं.
जा श्री गुरुशी शरण, चुके तुमचे जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी श्री गुरुला शरण जावं लागतो. पण श्री गुरु कसा पाहिजे, तर श्री गुरु कसा पाहिजे, तर तत्वाचं ज्ञान सांगणारा पाहिजे. म्हणून वेदांचा वक्ता तूच होशी, वेद पण तूच सांगितलेले आहेस. वेदी प्रतिपादिजे तुम्हासी, आणि वेदामध्ये संपूर्ण देवा तुझंच वर्णन केलेलं आहे. सगळं बरं का, वेदामध्ये भगवंताचंच वर्णन केलेलं आहे. सेखी वेदांशी ना कळशी, बघा सगळं वेदांमध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे, पण त्या वेदांनाच तो कळत नाही. म्हणजे किती बघा कसं गुह्य ज्ञान आहे. सांगा मला तुम्ही, आता वेद भगवंतापासून निर्माण झालेले आहेत, पण त्या भगवंताचं वेद वर्णन करू शकत नाही. जसं त्या ऊसामध्ये ती गोडी आहे, पण ती गोडी ऊसातून बाहेर निघाली की परत त्याच्यामध्ये ऊस नसतो. तसं वेद भगवंतापासून तयार झाले, पण त्या वेदांमध्ये तो भगवंत सापडत नाही. मग भगवंत काय आहे, तो भगवंत कसा आहे, देव कसा आहे, तर शब्द विन संवादी. शब्दच नाही हो तिथे, निशब्द आहे, अनिर्वाचनीय, अनिर्वाच्य. शेवटचं ब्रह्म कोणतं आहे, जसा 14 ब्रह्मापैकी शब्द ब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे, मितिकाक्षर ब्रह्म आहे, अनुभव ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे, निर्गुण ब्रह्म आहे, त्याच्यानंतर चैतन्य ब्रह्म आहे. तसं अनिर्वाच्य ब्रह्म आहे, अनुभव ब्रह्म आहे, तदाकार ब्रह्म आहे आणि अनिर्वाच्य ब्रह्म आहे. तदाकार नंतर अनिर्वाच्य. एकदा तदाकार ब्रह्म आपल्याला कळला पाहिजे. तदाकार म्हणजे काय, तदाकार म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, त्याचं भजन करता करता त्याच्याशी एक साधणं, एक होऊन जाणं. आणि तदाकार पर्यंत पोचल्यानंतर अनिर्वाच्य म्हणजे आपल्याला वाचेने सांगता येणार नाही. एखाद्याने विचारलं की साखर किती गोड आहे, तर सांगू आपण गोड आहे, खूप गोड आहे, अजून खूपच गोड आहे, त्याच्यापुढे शब्दच नाही हो. मग काय सांगतो तो, खाऊनच बघ म्हणजे तुला अनुभव येईल. कारण त्या गोडीचं वर्णन करता येत नाही. तसं परब्रह्म कसं आहे हे कोणी विचारलं तर त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून वेदांनाही नाही कळला अंतपार ह्याचा, कानडा राजा पंढरीचा. वेदांनाही प्रतिपादन करता येत नाही, वेदांनाही त्याचं वर्णन करता येत नाही. मग काय करायला पाहिजे, संतांनी काय केलं, शास्त्र वाचत बसले का, वेद वाचत बसले का, नाही. त्यांनी काय केलं, तदाकार झाले हो त्याच्याशी. तदाकार हे परब्रह्म आहे, चैतन्य हे परब्रह्म आहे. त्या चैतन्य तत्वाशी एकरूप झाले. भजन करता करता श्रीगुरूंच्या कृपेने जसं बाबाजी चैतन्य आले आणि तुकोबारांच्या डोक्यावर हात ठेवलं. तुकोबारांचा जे काय अभंग आहेत त्याला 5वा वेद असं संबोधण्यात आलेलं का बरं, याचं कारण काय असेल. याचं कारण तुकाराम महाराज काय झालं, तर तुकाराम महाराज त्या परब्रह्म तत्वाशी तदाकार झाले हो, एकरूप झाले. आणि नंतर त्यांनी जे काय लिहिलं, जे काय त्यांच्या हातातनं जे काय अभंग की ज्यांचा कधीच भंग होत नाही, असे अभंग त्यांनी लिहिले की ज्याच्यावर आताच्या लोकांना, आताच्या सुशिक्षित लोकांना PhD करता येत नाही. का, एवढी त्यांची वाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली, त्यांच्या अंतरंगातून बाहेर पडली, नवे त्यांच्या रोमातून बाहेर पडली. नवे भगवंत प्रत्यक्ष त्यांच्या हृदयामध्ये आला आणि भगवंताने ते अभंग लिहून घेतलं स्वतः. आणि म्हणून
प्रत्येकाने शास्त्र वाचण्यापेक्षा, वाचा बरं का, आम्ही म्हणत नाही वाचू नका, विरोध नाही, शास्त्र वाचण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्या परब्रह्म तत्वाशी, त्या गुरुतत्वाशी तदाकार व्हा. कारण तदाकार हा ब्रह्म आहे. अनुभव ब्रह्म, तदाकार ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, शब्द ब्रह्म, हे सगळे ब्रह्म आहेत. आणि शेवटचा ब्रह्म अनिर्वाच्य, की त्याचा उल्लेख करता येत नाही. म्हणून जवळ करी माझी भक्ती, तव तवा विद्या निवृत्ती. जसे जसे आपण त्या भगवंताचं भजन करू तसं तसं आपल्याकडनं अज्ञान निघून जातो. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती, आणि भजनातून त्या परब्रह्म तत्वाच्या स्वरूपाची प्राप्ती होते. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती, श्रुती वेदांती अतर्क्य, श्रुतींनाही त्याचं वर्णन करता येत नाही. आणि म्हणून अनिर्वचनीय आहे. नकळे नकळे नेती नेती, ऐसे बोल तसे वेदश्रुती. वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा. असा तो परमात्मा आहे हो. मग त्या परमात्म्याचं काय करायला पाहिजे? आपण तदाकार व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचं भजन करता करता त्याच्याशी एकरूप होणं हेच ज्ञान आहे. वेदांचा वक्ता तूच होशी, वेदी प्रतिपादिजे तुम्हाशी. शेखी वेदांशी ना कळशी, निशब्दवाशी गुरुराया. गुरुराया म्हणजे ते गुरुतत्व आहे, आणि ते निशब्द आहे. ते शब्दाने सांगता येत नाही. कसं आहे ते? शब्दाने सांगता येत नाही. जेवे का निशब्द अनाहत ध्वनी. जसं अनाहत ध्वनी आपल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अनाहत ध्वनी आहे, पण ती ध्वनी आपल्याला सांगता येत नाही. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ती अनाहत नाद आहे. अनाहत नाद कसा आहे? त्या अनाहत नादातूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे, पण ती सांगता येत नाही. उदाहरण का दिलं? अनाहत नाद प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी आहे. त्या प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी त्या अनाहत नाद जातो, पण त्या अनाहत नादाला सांगता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून नाद ब्रह्म आहे. काय आहे? नाद ब्रह्म. आणि भगवान शंकराने शिव सर्वोदय हे शास्त्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळा उल्लेख आहे. शिव सर्वोदय शास्त्र. जेवी का निशब्द अनाहत ध्वनी. निशब्द म्हणजे शब्दाने सांगता येण्यासारखे नाही असे अनाहत ध्वनी आहेत. असे ध्वनी मात्र मिळून तो अनाहत वाजविते जनी, ऐसे नाही कोणी वाजंत्र. पण तो अनाहत ध्वनी प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येक वस्तूमध्ये अनाहत नाद आहे. पण ते अनाहत नाद वाजवून दाखवणारा एकही साधन, एकही वाजंत्र, एकही यंत्र निघालेलं नाही, की ते अनाहत नाद वाजवून दाखवणारा एकही वाजंत्र किंवा एकही साधन झालेलं नाही, तयार झालेलं नाही. काय सांगतात नाथ बाबा? अनाहत नाद प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येक वस्तूमध्ये अनाहत नाद आहे, पण त्या अनाहत नाद वाजवून दाखवणार एकही यंत्र अजून निर्माण झालेलं नाही, एकही साधन अजून निर्माण झालेलं नाही. असं कोणतंच वाद्य अजून निर्माण झालेलं नाही की जे अनाहत नाद वाजवून दाखवू शकतो. म्हणजे कसं आहे? ते स्वतंत्र आहे ते हो, आणि ते प्रत्येक वस्तूमध्ये आहे अनाहत नाद. ते झाडांच्या ठिकाणी आहे, पंचभूतांच्या ठिकाणी आहे, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी नाद ब्रह्म आहे. त्या नाद ब्रह्मातूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणून शिव सर्वोदय हा सगळ्यात मोठा शास्त्र आहे, आणि तो भगवान शंकराने
पार्वतीला सांगितलेलं आहे. भगवान शंकराने पार्वतीला त्याची संपूर्ण कसं आहे ते शिवसरोदे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. असे ध्वनी मात्र मिळूनी तो अनाथ वाजविजे जनी ऐसे नाही कोणी वाजंत्र. असं साधनच नाही की त्या अनाथ नादाला कोणी वाजून दाखवेल. का तर ते स्वयंभू आहे. अनाथ नाद कसा आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी स्वयंभू आहे. जसं आपण या टेबलावर हात आपटला, काहीतरी आपटल्यामुळे आवाज झाला, काहीतरी घर्षण झाल्यामुळे आवाज झाला, काहीतरी एकामेकावर आदळल्यामुळे आवाज झाला. तसा अनाथ नाही. अनाथ नाद कसा आहे तर प्रत्येकाच्या ठिकाणी स्वयंभू आहे. हो, स्वयंभू आहे तो. सृष्टीची निर्मिती करताना भगवंताने जो काय अनाथनाद स्वयंभू, जे काय ओंकार स्वरूप स्वयंभू आहे, तसा अनाथनाद कसा आहे, स्वयंभू आहे. म्हणून तो कोणत्याही वाद्याने वाजून दाखवता येत नाही. तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि त्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला कारण देहाच्या पुढे गेल्यानंतर त्याची अनुभूती येते. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देहानंतर विशुद्धी चक्राच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या अनाहत नादाची अनुभूती येते. प्रत्यक्ष अनुभूती येते बरं का. प्रत्यक्ष आपल्याकडे ते अनाहत नाद अखंड चालू आहे आपल्याकडे. आणि त्याची अनुभूती येण्यासाठी आपल्याला तशा श्रीगुरूंना शरण जावं लागेल. आणि त्या अनुभूती येण्यासाठी ही सर्व शास्त्र आहेत. बाकी काय बडबड करणारे भरपूर लोक आहेत जगामध्ये. कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, सगळे आहेत. पण अनुभूती सांगणारे, अनुभूती घेणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत. लोक सांगत सुटतात. आपला पेशा त्यांचा चालूच असतो. बाजारू लोक भरपूर आहेत. पण अनुभव सांगणारे फार कमी आहेत. तेवी तू वेदांचा वक्ता, सकळ शास्त्रांचा युक्तिदाता, परी वेदशास्त्रार्थ संमता, तुझं तत्वता न बोलवे. काय सांगतात? तेवी तू वेदांचा वक्ता आहेस. हो, भगवंत काय आहे? वेदांचा वक्ता आहे. भगवंताच्या श्वासातून, भगवंताच्या घोरण्यातून वेद निर्माण झालेले आहेत. म्हणून त्याला वेदांचा वक्ता म्हणतात. सकल शास्त्रांचा युक्तिदाता, सगळे शास्त्र भगवंताने, सर्व शास्त्र भगवंतापासूनच झालेले आहेत. परी शास्त्रार्थ संमता, तुझं तत्वता न बोलवे. परंतु वेदांनाही काय तुझं वर्णन करता येत नाही. परंतु वेदशास्त्रार्थ संमता, तुझं तत्वता न बोलवे. तुझ्या तत्वाबद्दल वेद पण सांगू शकत नाही. मग तुझ्या तत्वाबद्दल जर वेद त्याचा विश्लेषण देऊ शकत नाही. म्हणून भगवंताची तदाकार ही वृत्ती जी आहे, तदाकार वृत्ती बरं का, ही वृत्ती जेव्हा तदाकार होते, वृत्ती जेव्हा भगवदाकार होते, प्रत्येक माणसाची वृत्ती भगवदाकार झाली, चित्त शुद्ध झाले. ध्यान करता करता त्या ध्यानामध्ये आपण ध्यानाशी एकरूप झाल्यानंतर चित्त शुद्ध झालं, वृत्ती भगवदाकार झाली. वृत्ती व्हावया निवृत्ती, सद्गुरू पाहिजे. आपण वृत्तीतून निवृत्त व्हायला पाहिजे. ज्या वेळेला आपण ध्यान करता करता त्या नाद ब्रह्मामध्ये, आपण नाद ब्रह्माशी आपण एकरूप होतो, त्यावेळेला आपली वृत्ती भगवदाकार होते, भगवंताच्या भजनाशी एकरूप होते. आणि भगवंताच्या भजनामध्ये, भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे अनुभव येतात ते अनुभव त्यांनी इथं लिहिलेला आहे. आणि जो ध्यान करत नसेल त्याला हे ज्ञान कसं होईल? जो ध्यानच करत नाही,
ज्याला स्वरूप साक्षात्कार झाला नाही तो हे ज्ञान कसं काय सांगेल? नाही सांगू शकत ते. पण मात्र लोकांना सांगण्यासाठी शास्त्र पंडित आहे तो. म्हणून काय लिहिलंय? होय काय पंडित शहाणा अनेक न माझ्या मना, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. होय का पंडित शहाणा अनेक न माझ्या मना. बरेच पंडित असे शहाणे संपूर्ण शास्त्राचा अर्थ सांगतात. वेदाचार्य आहेत, मोठे मोठे वेदाचार्य आहेत. म्हणून होय का पंडित शहाणा अनेक न माझ्या मना, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा पाहिजे. भाव भक्ती भीमा उदक तेव्हा हे बरवा शोभत आहे पांडुरंग. भावातून भक्ती निर्माण व्हायला पाहिजे. आणि तो भाव कसा पाहिजे? अनाहत नादातून पाहिजे. तो भाव कसा पाहिजे? सोहम साधनेतून पाहिजे. तो नामाचा भाव पाहिजे, अनाहत नादाचा भाव पाहिजे आपल्याकडे. आणि तो भाव तयार होण्यासाठी श्री गुरूंची कृपा लागते. एवढं सोपं नाही ते, बरं का. पण होतो. गुरुकृपा झाली, लिहिले की नाही? गुरुकृपा झाली आणि इमारत फळाशी आली. म्हणजे काय? ती गुरुकृपा होते आपल्यावर. गुरूंची कृपा. आणि गुरु काय करतात? कृपा दृष्टी निहाळले आणि आपल्या पदी बैसविले. आपल्या पदावर ते बसवतात. कृपा दृष्टी निहाळले अशी परंपरा आहे हो. आणि जिथं परंपरा नाही तिथे सगळेच चाललेत आपले, भजन करतात, कीर्तन करतात. पण जिथं परंपरा आहे तिथे एक दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवतो, तो दुसरा तिसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि प्रत्येकाला प्रकाशित करतो. बाबाजी आपले सांगितले नाम लिहिले की नाही? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणजे प्रत्येकाने तुकारामांची परंपरा ती आहे, ज्ञानोबांची परंपरा आहे. एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय ज्ञान प्रकट होईल का? नाही होणार ना हो. सांगणं म्हणजे ज्ञान नाही आहे. त्या स्वरूपाशी एकरूप होऊन आलेले अनुभव सांगणं म्हणजे ज्ञान आहे. त्या स्वरूप साक्षात्कारातून आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिरविला हात, ठेविला हात, फिरविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. बघा निलोबराय सांगतात. तुकोबारांनी काय केलं? हे सगळे बघा, ही परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमध्ये आपण आलो तर आपल्याला फायदा आहे. नाही तर मग आपण जर वेगळ्या मार्गाला गेलो तर ते कोणाचे काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले हो. आपणच आपलं काय करतो? अनहित करतो. तेव्हा तू वेदांचा वक्ता, सकल शास्त्रा युक्तिदाता, परी वेद शास्त्र संमता, तुझं तत्वता. वेदांना पण त्या तत्वाचा अनुभव सांगू शकत नाही. वेद तत्वाचा तत्वता, ते बी तू वेदांचा वक्ता, सकल शास्त्रा युक्तिदाता, परी वेद शास्त्र संमता, तुझं तत्वता न बोलवे. म्हणजे वेदांना पण तुझ्या त्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. मुक्याने गुळ खादला गोडीने सांगावया. एकदा मुका माणूस आहे, त्या मुक्या माणसाला आपण गुळ खायला दिला. खाल्ला त्याने. त्याला विचारलं कसा लागला? तेवढाच बोलेल तो. त्याला गोड पण बोलता येत नाही, त्याला चांगला पण बोलता येत नाही. तसे सगळेच मुके आहेत हो. सगळे मुके आहेत. म्हणजे भगवंताच्या त्या नामाचा अनुभव सांगण्यासाठी वेद पण मुके झाले आहेत. हजारो मुखांचा शेष पण त्याच्या पुढे थकलाय. 4 वेद 6 शास्त्र पुराणे हात टेकलाय, वर्णन करताय. ते तुकोबारांना प्रगट झालं, ते ज्ञानोबारांना प्रगट झालं, ते नाथबाबाला प्रगट झालं. का? ही गुरुकृपा. कारण गुरु हे तत्व आहे आणि ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये प्रकाशित होतो. म्हणून तू केवळ निशब्द, तव निशब्द आणि सशब्द हाही माईक अनुवाद. तू एवं वेद न कळशी. म्हणे तू केवळ निशब्द. आपण बोललो की नाही की भगवंताचं वर्णन करता येत नाही, निशब्द आहे, शब्दाने सांगता येणार नाही. परी तव
निशब्द आणि सशब्द, म्हणजे शब्द पण आहेत, शब्दासहित पण आहेत आणि शब्द पण त्याचं वर्णन करू शकतो. शब्दाने नाही आणि निशब्दाने त्याचं वर्णन करता येत नाही. हाही माईक अनुवाद, हे मायेच्याच कक्षामध्ये आहे. निशब्द आणि सशब्द पण मायेच्याच कक्षामध्ये. तू एवं विध न कळशी, एवं विध, तू कोणालाच कळत नाही. म्हणजे शब्दाने भगवंताचं वर्णन करता येत नाही. बोला आधी झोंबिजे प्रमयाशी, म्हणजे त्याची आपल्याला काय करावं लागेल, तदाकार वृत्तीतून आपल्याला त्याची अनुभूती घ्यावी लागेल. आणि एकदा का आपण त्या स्वरूपाशी एकरूप झालो, आपण तेच होऊन गेलो, तर मग आपल्याकडे शब्दच नाही हो. कारण सांगायलाच उरत नाही हो माणूस. एकदा त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर सांगायलाच उरत नाही माणूस. सांगायला उरत नाही, पण संत सांगायला आले का? कारण त्यांना माहिती हे ज्ञान कसं आहे, हे ज्ञान कोणाला कळणार नाही. आणि म्हणून हे पोथ्या पुराण सगळे काय केलं, हे ग्रंथ सगळे लिहून ठेवले संतांनी काय केलं, आपल्याला आलेले अमृत अनुभव नाही का, ज्ञानोबाने अमृत अनुभव लिहिलं. रामदास स्वामींनी काय लिहिलं, दासबोध लिहिलं. आत्माराम लिहिला, आत्मारामाशी एकरूप झालेले आत्माराम लिहिला. अनुभव आलेले अनुभव ज्ञानोबाने अनुभव अमृतामध्ये लिहिले. अमृतासारखे अनुभव आले. संत होते ते काही करू शकतात, संत आहेत ना हो. म्हणून केवळ निशब्द, अनिशब्द आणि सशब्द हाही माईक अनुवाद. तू एवं विध न कळशी, तू न कळशीची तत्वता, ऐशी युक्तीची तुझी विज्ञाता. ज्ञाताची जे हे जवळ स्थापू जाता, तो अज्ञानता असे ना. तू कसा आहेस काही कळत नाही. बघा काय सांगतात, उद्धव सांगतो, देवा तू कसा आहेस हे लोकांना कळत नाही. ज्ञान जाणणारा तूच आहेस, ज्ञानाला जाणणारा पण तूच आहे. आणि पण तूच ज्ञाता आहेस. आणि तर अज्ञान अस्तित्वातच नसल्यामुळे ज्ञाता हा शब्दच व्यर्थ ठरतो. बघा अज्ञान अस्तित्वाचंच नाही, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. अज्ञान हा शब्दच अस्तित्वात नाही तुझ्या, म्हणजे श्री गुरूंच्या ठिकाणी, त्या गुरुतत्वाच्या ठिकाणी अज्ञान हे अस्तित्वात नाही. ज्ञानोबा सांगतात नवव्या अध्यायामध्ये, सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझे असे, आणि बीज कणू वसे वटी जैसे. काय सांगतात, ते वर्तत दिसती देही परिदेही न त्यांच्या ठाई, मी तयांच्या हृदयी समग्र असे. ज्ञानोबा सांगतात ते वर्तत दिसती देही, साधू कसे देहामध्ये वर्तन करताना दिसतात, देहामध्ये असताना दिसतात. वर्तत दिसती देही परंतु देही ना त्यांच्या ठाई, मी तयांच्या हृदय समग्र असे. भगवंत म्हणतो मी त्यांच्या हृदयामध्ये राहतो. म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आला, वास्तव्याला आला, त्यालाच हे ज्ञान सांगता येईल. समस्त सविस्तर वाटतो जैसे, सविस्तर वाटतो जैसे बीज कणिके माझे असे, आणि बीज कणू वसे वटी जैसे. जसं एखादा वडाच्या झाडामध्ये, वडाच्या बीजामध्ये ते वडाचा विस्तार आहे. वडाच्या झाडामध्ये, वडाच्या बीजामध्ये त्या वडाच्या झाडाचा विस्तार आहे. पण बीज कणिका एवढीशी आहे, राई एवढी आहे, पण त्याच्यामध्ये पूर्ण झाडाचा विस्तार आहे. पण ते कधी दिसतो, जर त्याला लावलं तर, ते झाड, त्याला खत पाणी घातलं, ते झाड मोठं झालं तर ते झाड आपल्याला दिसतो. पण त्याच्या आधी दिसतो का? आणि ते झाड मोठं झालं की परत त्या झाडामध्ये बीज निर्माण होतो. म्हणजे सगळीकडे तो परमात्मा भरलेला आहे. परमात्मा कसा आहे, सगळीकडे भरलेला आहे. आणि ते परमात्मा तत्व कसं आहे, तर सगळीकडे भरलेला आहे. सविस्तर वाटतो जैसे
वट सविस्तर वटत्व जैसे बीज कणिकेमध्ये असे आणि बीज कोणू वसे वाटी जेवी. असं ते परब्रह्म तत्व सगळीकडेच भरलेलं आहे. जैसे दीपो 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 लाविजे त्याने आदिल कोण न ओळखीजे, तो सर्वस्व माझं भाजे तो मी चवरून ठाके पांडवा. ज्ञानोबा सांगतात, काय सांगतात ज्ञानोबा काय सांगतात, जैसे दीपे दीपू लाविजे आदिल कोण न ओळखीजे. 100 दिवे लावले आणि एखाद्याला सांगितलं यातला पहिला दिवा कुठला लावला सांगता येईल का? नाही सांगता येणार. तैसे सर्वस्व जो माझं भाजे तो मी चवरून ठाके पांडवा. सर्व भावाने जो मला भसतो तो देवच होतो. देव पाहावा अशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. म्हणजे संपूर्ण ते गुरुतत्व कसं आहे सगळीकडे भरलेलं आहे. पण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतात आपल्याला तसा अंगीकार करावा लागेल. तसा अंगीकार केलं तरच आपल्याला त्याची अनुभूती येईल. आणि अनुभव हाच ब्रह्म आहे. परत अनुभव व्हायला पाहिजे. ज्याला अनुभव नाही, अनुभव आले ते या जगा सांगत असे सगळा देत असे. तुकोबा सांगतात अनुभव आले अंगी ते या जगा देत असे. संतांच्याकडे संतांना अनुभव आलं आणि त्याने जगाला वाटायला सुरुवात केली. तसा अनुभव पाहिजे हो. तू न कळसीची तत्वता ऐशा युक्तीची तुझी विज्ञाता. ज्ञाताची जे जवळ स्थापू जाता तो अज्ञानता असे ना. मला सांगा, एकदा का माणसाला ज्ञान प्राप्त झालं अज्ञान राहतो का? जसं नदी एकदा समुद्राला मिळाली, नदीचा असतो तो संपून जातो. इथं सांगतात अज्ञान अस्तित्वातच नाही म्हणतात. अज्ञानाचं अस्तित्वच नाही. एकदा का ज्ञान झालं म्हणजे गुरुतत्व कसं आहे तर स्वयंभू आहे गुरुतत्व. आणि त्या गुरुतत्व स्वयंभू असल्यामुळे गुरुतत्वाच्या ठिकाणी अज्ञान नावाची वस्तूच नाही. गुरुतत्वाच्या ठिकाणी माया नाहीच आहे. गुरुतत्वाच्या ठिकाणी माया अस्तित्वाच दिसत नाही. म्हणजे एकदा का सहज मी आंधळा घा निज निराकार पंथे. सहज मी आंधळा घा निज निराकार पंथे. वृत्ती झाली निवृत्ती जन ना दिसे तेथे. आंधळा बघा, आंधळा वाचा तुकोबारांचा. म्हणजे एकदा का ती आपली अवस्था झाली माणसाची का सगळं जग माणसाला काय दिसतो, सगळ्या जगामध्ये ते परमात्मा तत्व भरला ते. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती झाली निवृत्ती जनना दिसे तसे. माझी वृत्तीच निघून गेली आणि मी निवृत्त झालो. म्हणजे संपूर्ण मायेचा निराश झाला. आणि मायेचा निराश झाल्यानंतर सगळीकडे ते परब्रह्म तत्व भरलेलं आहे. आणि ते गुरुतत्व, ते परब्रह्म तत्व आणि त्या परब्रह्म तत्वाला प्राप्त करणे, त्या परब्रह्म तत्वापर्यंत जाणं. आणि म्हणून हे काय दिलं, सुरुवातीच्या ओळी दिलेत आपल्याला. त्या गुरुतत्वाची ओळख व्हावी म्हणून आपल्याला नाथबाबांनी फार विश्लेषण, बरं का, फार डीप विश्लेषण आहे, खोलातलं खोल विश्लेषण आहे. आपण जेवढं खोल जाऊ तेवढं आपल्याला जाता येईल याच्यामध्ये. आणि ते खोल ज्ञान आहे, सखोल आहे बरं का. आणि हे सखोल असं ज्ञान जे आहे या सखोल ज्ञानापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर साधना पाहिजे, सातत्याने आत्मचिंतन पाहिजे, ध्यान पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, त्याग पाहिजे, वैराग्य. या सगळ्या गोष्टी संतांची सामुग्री आहे. संतांची सामुग्री, संतांकडे भाव, संतांकडे त्यागाची भूमिका, संतांकडे वैराग्य, संतांकडे विवेक, हे सगळं होतं संतांकडे, ही सामुग्री त्यांची. आणि ही सामुग्री जी आहे ही सामुग्री प्रत्येकाला मिळावी म्हणून त्या ओव्या सुरुवातीला या एकनाथी भागवत अध्याय 23 मध्ये नाथबाबांनी सुरुवातीला आपल्याला ह्या ओव्या दिलेल्या आहेत. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.
पुंडलिक